ओळखा पाहू कोणते फूल आहे? येस, फुटबॉल लिली. तुम्ही नक्कीच ओळखले असणार. पण माझी या फुलाविषयी एक गंमत सांगते हा. माझ्या मामींच्या टेरेस गार्डनवरून मी हे रोप आणले होते. त्याच्यासोबत कंदही होती आणि मी लावले मेमध्ये. अगदी छान वेल्डेन अशी माती तयार केली होती, वाळू, माती आणि वर्मी कंपोस्ट घालून. पण तरीही पावसाळ्यानंतर हे सगळं त्याची पानं गळून गेली, त्याचं खोड कुजून गेलं आणि बरेच दिवस ते त्या कुंडीमध्ये तसंच राहिलं. मला असं वाटलं की आता हे खराब झालं असेल. नंतर एक दुसरं रोप लावण्यासाठी मी जेव्हा ही कुंडी वापरायची ठरवली तेव्हा मला असं लक्षात आलं की त्याचा कंद अजून जिवंत होता. कदाचित वेल्ड्रेन मातीमध्ये लावल्यामुळं तो कुजला नाही, अतिशय छान तसाच राहिला. आणि गंमत अशी झाली, मी मामीने विचारलं याचं नाव. त्यावेळेस मामीने सांगितली, मला माहीत नाही बाई नाव, पण हां, याला छान पांढरी फुलं येतात. आणि मी आजी अशी अपेक्षा होती की याला पांढरी फुलं येतील. पण गंमत अशी झाली की 2-3 दिवसापूर्वी याला एक कोंब आला आणि नंतर एक स्टिक आली. आणि स्टिक नंतर गंमत म्हणजे 2 दिवसापूर्वी हे जेव्हा फूल फुललं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर काय आहे? येस, फुटबॉल लिली. किती अतिशय सुंदर असं हे फूल आहे बघा. याला जर पानं आली तर फूल येत नाही, पण जर स्टिक आली तर मग मात्र फूल येतं. छोट्या छोट्या फुलांचं गुच्छांमध्ये आलेलं हे फुलं आहे आणि अतिशय सुंदर अप्रतिम असं दिसतं. कदाचित ना याच्या आकारावरून याला फुटबॉल असं नाव पडलं असेल, कारण एवढा मोठा आकार आहे याचा की हातात न मावणारा असा. पण अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं फूल आहे.